नमस्कार. भारतीय लोकशाही आणि संविधानाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा लढा सध्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र या सुनावणी दरम्यानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक असा स्फोट केला आहे ज्याने दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अमित शहांच्या दबावाखाली 5,000 कोटी रुपयांना एकनाथ शिंदेंना विकलं असा थेट आणि खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे. इतकंच नाही तर निवडणूक आयोग हा स्वायत्त संस्था नसून पक्ष विकणारा दलाल झाला आहे असा गंभीर हल्लाही त्यांनी चढवला आहे. नक्की राऊतांनी हा दावा कोणत्या आधारावर केला? सर्वोच्च न्यायालयात नेमका काय युक्तिवाद सुरू आहे पाहूयात आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर थेट ताशेरे ओढले. ते म्हणाले, आमदार फोडणं, त्यांना सुरतला नेणं, तिथून गुवाहाटी आणि गोव्याला नेणं आणि शेवटी निवडणूक आयोगात सेटिंग करणं या संपूर्ण प्रक्रियेत जनतेचे 5,000 कोटी रुपये खर्च झाले आहेत. संजय राऊत पुढे म्हणाले की शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष आहे. पक्षाची घटना रीतसर निवडणूक आयोगाकडे नोंदवली असतानाही, आमच्या बाजूने बहुमत असतानाही अमित शहांच्या दबावाखाली पक्ष एकनाथ शिंदेंना विकला गेला. निवडणूक आयोगाने यात एजंट आणि दलालाची भूमिका बजावली आहे. आमचा पक्ष, शरद पवारांचा पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष अशा पक्षांची विक्री केली गेली आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या 5,000 कोटींच्या दाव्यासंदर्भात पत्रकारांनी जेव्हा पुराव्याबद्दल विचारणा केली तेव्हा राऊतांनी अत्यंत आक्रमक शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले, देशात भ्रष्टाचाराला काही पुरावे असतात का? जेव्हा देशाची घटना आणि पक्ष विकला जातो तेव्हा त्याचे लिखित पुरावे नसतात. आमचा पक्ष हिरावून घेतला हाच सर्वात मोठा पुरावा आहे. राऊतांच्या या विधानावरून आता सत्ताधारी पक्षांकडून, विशेषतः शिंदे गट आणि भाजपकडून जोरदार पलटवार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर या प्रकरणाची सलग सुनावणी सुरू आहे. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडलेला युक्तिवाद अत्यंत कळीचा ठरत आहे. सिब्बल यांनी कोर्टात मुद्दा मांडला की उद्या कोणताही सत्ताधारी येईल, दुसऱ्या पक्षाचा विधिमंडळ गट विकत घेईल आणि सत्ता स्थापन करेल. जर घटनेच्या डाव्या सूचीचा असा गैरवापर झाला तर देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल. संजय राऊतांच्या मते हा खटला आणि सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निकाल हा भारतीय राजकारणातील एक मैलाचा दगड ठरणार आहे, ज्यावर देशातील लोकशाहीचं भवितव्य अवलंबून असेल. आता या संपूर्ण प्रकरणाचे राजकीय विश्लेषण करायचे झाले तर काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. त्यापैकी पहिला मुद्दा असा येतो की आरोपांची वेळ. सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता आणि पक्षचिन्हावर अंतिम युक्तिवाद सुरू असतानाच राऊतांनी हा 5,000 कोटींचा आरोप करून राजकीय वातावरण पूर्णपणे तापवले आहे. दुसरा मुद्दा असा आहे जनतेच्या न्यायालयात जाण्याची रणनीती. न्यायालयाचा निर्णय काही आला तरी आपल्यासोबत अन्याय झाला आहे आणि सत्ता पैशाच्या जोरावर पक्ष हिरावला गेला आहे हा नरेटिव्ह जनतेच्या मनात रुजवायचा, ही ठाकरे गटाची मुख्य राजकीय रणनीती दिसते. तिसरा मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगाची स्वायत्त संस्थावर विरोधी पक्षाकडून होणारे आरोप नवीन नाहीत. मात्र दलाल या शब्दांचा वापर करून राऊतांनी थेट आयोगाच्या नैतिकतेवरच मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणातील हा सत्ता संघर्ष केवळ पदांचा राहिलेला नसून तो पक्षाची ओळख, चिन्ह आणि हजारो कोटींच्या आरोपांपर्यंत जाऊन पोचला आहे. तुम्हाला काय वाटतं? संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर आणि सत्ताधाऱ्यांवर केलेले हे आरोप कितपत योग्य आहेत? आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणाच्या बाजूने लागावा? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. राजकीय घडामोडींचे असेच सखोल आणि रोखठोक विश्लेषण पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.